इस्रायलकडनं हे घेण्यात आलेले आहे। पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये आता सायरन वाजू लागले आहेत। पाकिस्तानमधल्या भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता भीतीचं वातावरण आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याचा डाव भारतीय लष्कराने उधळलेला आहे। पाकिस्तानमध्ये सध्या नागरिकांची पळापळ सुरू आहे। भारताच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये सायरन वाजू लागलेले आहेत। पाकिस्तानकडनं काल भारताच्या 15 शहरांना लक्ष्य करण्यात येणार होतं आणि त्यामुळे भारतानं आता पाकिस्तानमधल्या अनेक शहरांमधील सिस्टीम निकामी केली। अनेक शहरांमध्ये भारतानं या ठिकाणी हल्ला केल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता भीतीचं वातावरण आहे। भारतीय लष्कराकडून हार्पी ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे। पाकिस्तानमधली दृश्य पाहतो, इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडीमध्ये आता सायरन वाजतायत। तर पाकिस्तानमधल्या अनेक शहरांमध्ये आता सायरन वाजू लागलेले आहेत। तिथल्या नागरिकांची पळापळ होतीये। अनेक भागांमध्ये ड्रोन हल्ले झाल्यानंतर नागरिकांमध्ये तिथल्या भीतीचं वातावरण आहे। पळापळ होतीये पाकिस्तानी नागरिकांची। भारतीय लष्कराकडून हार्पी ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे। मागच्या अनेक शहरांमध्ये असे सायरन वाजतात। हवाई हल्ले होण्याची सूचना देणारे हे सायरन आहेत। रावळपिंडी असेल, लाहोर असेल, कराची असेल, या ठिकाणी सकाळपासूनच ड्रोनने हल्ले झालेले होते। नौदलाचे तळ, लष्करी मुख्यालय यावर हल्ले झालेले होते आणि आता पाकच्या अनेक शहरांमध्ये हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजतात। तर पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये आता सायरन वाजवले जात आहेत। पाकिस्तानमध्ये नागरिकांची सध्या पळापळ। पाकिस्तानच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये सायरन वाजवले जात आहेत। इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडीमध्ये सायरन वाजू लागले आहेत। पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये आता सायरन वाजतायत। पाकिस्तानमध्ये नागरिकांची पळापळ होते आहे। सायरन वाजतायत। हवाई हल्ल्याची सूचना देणारे हे सायरन आहेत, त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। 12 शहरात 50 ठिकाणी ड्रोन हल्ले झालेले आहेत। त्यातलं नौदलाचा तळ असेल किंवा लष्करी मुख्यालय असेल पाकिस्तानचं, यावर सुद्धा हल्ला झालेला होता आणि त्यानंतर पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये हवाई हल्ल्याची सूचना देणारे हे सायरन वाजतायत, त्यामुळे तिथे भीतीचं वातावरण आहे। तर पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये आता सायरन वाजवले जात आहेत आणि पाकिस्तानमध्ये नागरिकांची सध्या पळापळ। पाकिस्तानमधील एअर डिफेन्सवर भारतानं हल्ला चढवलेला आहे। त्यानंतर इस्लामाबाद, रावळपिंडी या शहरांमध्ये सायरन वाजतायत। इस्लामाबादमधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। इस्लामाबाद या ठिकाणी आता हे सायरन वाजतायत। पाकिस्तानमध्ये नागरिकांची पळापळ। इस्लामाबादमध्ये सायरन वाजवतायत। हवाई हल्ल्याची सूचना देणारा हा सायरन आहे आणि पाकिस्तानमध्ये अनेक भागांमध्ये, अनेक शहरांमध्ये, जवळपास 12 शहरांमध्ये ड्रोन हल्ले झालेले होते आणि त्यानंतर आता इस्लामाबादमध्ये हवाई हल्ल्याची सूचना देणारा हा सायरन वाजवला जातो। भारतीय लष्कराकडून हार्पी ड्रोनचा वापर यासाठी करण्यात आलेला होता। जे एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट करण्यासाठी भारतीय लष्कराकडून हार्पी ड्रोनचा वापर करण्यात आला। भारतीय लष्कराकडून पहिल्यांदाच हार्पी ड्रोनचा वापर झालेला आहे। पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यासाठी भारतानं हार्पी ड्रोनचा वापर केलेला आहे। इस्रायली एअरस्पेस इंडस्ट्रीजने विकसित केलेलं हे ड्रोन आहे। शत्रूची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करतं आणि इतर अनेक महत्त्वाच्या लक्ष्यांवर सुद्धा हल्ला करण्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर केला जातो। एकीकडे S-400 सिस्टीमचा वापर भारताकडून पहिल्यांदाच आपल्यावर होणारे, भारतावर होणारे ड्रोन आणि मिसाईल हल्ले रोखण्यासाठी करण्यात आला। दुसरीकडे भारतीय लष्करानं हार्पी ड्रोनचा वापर केलेला आहे। भारतीय लष्करानं पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टीम निकामी केलेले आहे। नक्कीच, आणि हे ड्रोन रडार प्रणाली शोधू शकते आणि त्यावर हल्ला करण्यासाठी मार्गदर्शन करू शकते। कराचीची ही दृश्य आपण पाहतो। कराचीमध्ये सुद्धा या ठिकाणी स्फोट घडवण्यात आला होता। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता भीतीचं वातावरण। कराचीमध्ये ज्या वेळेला स्फोट झाला त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। भारताकडून अनेक एअर डिफेन्स सिस्टीम जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत।